नमस्कार मित्रांनो, राधे राधे. तर मग आत्तापर्यंतच्या या प्रवासाचा हा शेवटची व्हिडिओ असेल. याच्यानंतर आपण भेटूयात पुढच्या कुठल्या तरी नवीन व्लॉगमध्ये. तर नक्कीच तुम्ही ही व्हिडिओ पहा, याच्यानंतरचे देखील व्हिडिओ पहा. धन्यवाद. तर मग मित्रांनो, आम्ही आता पोचलोत मथुरा जंक्शनवरती. तर याच मथुरा जंक्शनवरनं आम्ही आमच्या या प्रवासाची सुरुवात केली होती आणि याच मथुरा जंक्शनवरनं आम्ही आमच्या प्रवासाचा शेवट करणार आहोत. चांगल्या प्रकारे आपण गोकुळ पाहिला, मथुरा पाहिला, वृंदावन पाहिला आणि त्यासोबत आग्रा देखील पाहिला. आणि अशा या प्रवासाचा आज समाप्ती होत आहे आणि आम्ही निघालो आता आमच्या घरच्या दिशेने. आणि घरच्या दिशेने नेण्यासाठी या प्लॅटफॉर्मवर आम्हाला नेण्यासाठी येईल ती म्हणजे कानपूर बांद्रा एक्सप्रेस. तर बघूयात पुढचा प्रवास. धन्यवाद. राधे राधे. अभी अभी तो आए हो, अभी अभी तो आए हो. नक्कीच अभी न जाओ छोड के ये दिल अभी भरा नाही. खरंच अजूनपर्यंत मन काय भरलेलं नाही, कारण ह्या सर्व आठवणी आहेत ते नक्कीच आम्ही हृदयामध्ये ठेवून नेऊ. त्यासोबत मोबाईलमध्ये मेमोरीज कॅप्चर करून ठेवू. इधर आहे नशे के घूंट पे दोनों, नशे के घूंट पे दोनों. अभी तो कुछ कहा नहीं, अभी तो कुछ सुना नहीं. अभी ना जाओ सकाळच्या प्रहरामध्ये आम्ही उत्तर प्रदेश सोडलं, त्यासोबत राजस्थान देखील सोडलं आणि पोचलोत आता मध्य प्रदेशमधील रतलाम जंक्शनवर. रतलाम जंक्शनवरती उतरून आम्ही नाश्ता करून मग निघणार आम्ही गुजरातच्या दिशेने. गुजरातमधील सुरत, वडोदरा आणि वापी यासारखे स्टेशन करून मग आम्ही निघणार आहोत महाराष्ट्राच्या दिशेने. धन्यवाद. राधे राधे. तर मग मित्रांनो, आम्ही आता उतरलो आहे गुजरातमधील वडोदरा स्टेशनवरती. वडोदरा स्टेशनवरती गाडी थांबलेली आहे आणि आम्ही नाश्त्यासाठी, त्यासोबत गुजरातमधील हवा आणि येथील वातावरण पाहण्यासाठी आम्ही आता उतरलेलो आहोत या वडोदरा स्टेशनवरती. नाश्ता वगैरे केल्यानंतर आम्ही आमचा पुढचा प्रवास सुरू करू. नक्कीच तुम्ही आमचा पुढचा प्रवास बघण्यासाठी उत्सुक राहा. धन्यवाद. राधे राधे. ही पाठी दिसते ती आहे वंदे भारत एक्सप्रेस आणि अशा रीतीने आमची ट्रेन एका साईडला लागलेली आहे. बघत आहात ती कानपूर बांद्रा टर्मिनल. ही जी आपण व्हिडिओमध्ये पाहत आहात ती आहे कानपूर बांद्रा एक्सप्रेस. याच एक्सप्रेसने आम्ही आता प्रवास करतो आहोत. तर नक्कीच तुम्हाला प्रवास करायचा असेल तर तुम्ही थर्ड AC किंवा सेकंड ACकडे बुक करा, कारण वेल कन्झ्युमिंग हा प्रवास असतो आणि तो कम्फर्टेबल जाण्यासाठी नक्कीच थर्ड AC तुम्हाला उपयुक्त आणि पुरेसं वाटेल ते तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता. धन्यवाद. राधे राधे. आत्ता आम्ही उभे आहोत गुजरातमधील वापी या स्टेशनवरती. तर इथनं ही वंदे भारत एक्सप्रेस सुटलेली आहे. त्यानंतर नक्कीच आपली देखील ट्रेन सुटून आपण पुढचा प्रवास कंटिन्यू करू. नक्कीच तुम्हाला जर का ट्रॅव्हल करायचं असेल तर स्लीपरमध्ये न करता थर्ड AC किंवा सेकंड AC किंवा फर्स्ट ACमध्येच करा, कारण स्लीपरमध्ये फार गर्दी असते आणि आपल्याला जो ट्रॅव्हलिंग असते तो भरपूर तासाचा असतो, खूप वेल कन्झ्युमिंग असतो. त्याच्यामुळे आपल्याला कम्फर्ट जर पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही स्लीपर न करता थर्ड AC किंवा सेकंड AC किंवा फर्स्ट AC बुक करा, अशी तुम्हाला विनंती करतो. हे जे तुम्ही मागे बघता आहात ते आहे थर्ड ACचं कंपार्टमेंट.
नक्कीच तुम्हाला प्रवास करायचा असेल तर तुम्ही थर्ड AC मध्ये करा. धन्यवाद. राधे राधे मित्रांनो. राधे राधे. तरी आता आपल्या जर्नीचा शेवट झालेला आहे. ही जी कानपूर ते बांद्रा टर्मिनल जाणारी ट्रेन, हिचा आता शेवटचा स्टॉप म्हणजे बांद्रा स्टॉप येणार आहे. अशा रीतीने या ट्रेनची जर्नी समाप्त होईल. काही वेळानंतर आपल्या या 7 दिवसाची देखील जर्नी समाप्त होईल. या 7 दिवसात आपण वृंदावन, मथुरा आणि आग्रा हे बघितलं. तर तुम्हाला कसं वाटते की म्हणजे कसं वाटतं या प्रवासाबद्दल, जरा तुम्ही 2 शब्दात सांगा. खूप सुंदर अनुभव होता. 7 दिवस कसे उलटले या आपल्या गोकुल नगरीत हे माहीत नाही झालं. पण आता एक काही गोष्टी फिक्स नसतात. तसंच घरी तर यायला लागतं. मन होतं की तिथंच राहावं, पण घरची ओढ लागते. पोटा पाण्याचा प्रश्न त्याच्यासाठी आपण घरी यायला लागतो. परतनं भाग पडला. मात्र वृंदावनच्या गल्या मध्ये जे श्रीकृष्णाचं 4-5 दिवस जे गेलेले आहेत ते खरंच म्हणजे जीवनातले अविस्मरणीय क्षण आहेत. आणि हे आम्ही आयुष्यभर लक्षात ठेवू आणि आमच्या या मनात साठवून ठेवू. धन्यवाद. राधे राधे. मात्र तुम्हाला या ट्रेन जर्नी बद्दल काय वाटत आहे? कारण ट्रेन जर्नी बघितली तर पूर्ण दिवस आपण मस्त स्लीपर थर्ड AC मध्ये स्लीपरमध्ये आलोत. मस्त झोपण्याची व्यवस्था होती आणि कुठल्याही प्रकारची गर्दी नाही, कटकट नाही, काय नाही. तुम्हाला कसं वाटते जरा तुमच्या भाषेत सांगा. कटकट म्हणजे येण्यासाठी कम्फर्टेबल, खूप कम्फर्टेबल, आरामदायक सीट आहे. प्रत्येकाला अंगावर ब्लँकेट आहे. परत त्यांना उशी आहे, त्या सीट वगैरे पण चांगले, वॉशरूम्स आहेत, चांगली व्यवस्था आहे. आणि आम्हाला काही टेन्शन द्यायचं तर प्रश्न नाही. पण फक्त जरा वेळेवर तिकीट काढली याच्यामुळे नशीब चांगलं आहे म्हणून समजतं. तिकीट आमची कन्फर्म झाली, नाहीतर अजून वेटिंग तिकीटवाल्याची अवस्था आमच्यासोबत बसले होते काही जण. त्यांची अवस्था बघून जरा वाईट वाटत. कारण लांबचा पल्ला असल्यामुळे 24-25 तासाचा प्रवास त्यांना उभा राहून यायला लागला. जरा आम्ही ऍडजस्ट केलं, त्याच्यामुळे त्यांना बसायला जागा तरी मिळाली नाही, तर बाकी कोण ऍडजस्ट करायला पडलं. त्याच्यामुळे लवकरच जर कोणाला यायचं असेल तर तिकीट कन्फर्म झाल्याशिवाय येऊ नका. राधे राधे. नक्कीच देव मात्रे ज्याप्रमाणे म्हणाले की ही जी तिकीट्स आहेत स्लीपरचे असो किंवा ट्रेनीच्या इतर कुठल्या कोचेचे असो, थर्ड AC असो, सेकंड AC असो, नाहीतर मग फर्स्ट AC असो, की तुम्ही लवकरात लवकर बुक केली तरच तुमची ती तिकीट्स कन्फर्म होतात. चांगली सुविधा मिळते आणि कम्फर्ट. कारण टाईम कन्झ्युमिंग म्हणजे खूप टाईम आपला जवळपास या प्रवासाला 19 ते 20 तास गेले असतील. खूप टाईम कन्झ्युमिंग हा प्रवास असतो. त्याच्यामुळे आपल्याला कम्फर्टची आवश्यकता असते आणि झोपेची देखील आवश्यकता असते. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच, मी तुम्हाला सजेस्ट करतो की तुम्ही थर्ड AC, सेकंड AC नाही तर फर्स्ट AC वाला. स्लीपरमध्ये खूप गर्दी असते, तिथे झोपायला काही उभं राहायला जागा नसते. त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच मी सजेस्ट करेन की तुम्ही थर्ड AC किंवा सेकंड AC बुक करा. नमस्कार. राधे राधे. राधे राधे. तरी आपला हा 7 दिवसाचा सुखाचा प्रवास झाला. तरी काही क्षण उरलेले आहेत आता आपल्याला घरी पोहोचण्यासाठी. तर लवेश मात्र तुम्हाला हा प्रवास कसा वाटतो आणि कसा वाटला ते तुम्ही सांगा. अतिशय सुंदर असा प्रवास झालेला आहे आमचा. हे जे 7 दिवस होते ते आयुष्यातले खूप सुंदर असे 7 दिवस झाले. जे काही आपलं श्रीकृष्णाच्या मूर्तीचं दर्शन झालं, प्लेस कुठल्या हिस्टॉरिक प्लेस असो त्याचे दर्शन झाले. त्याच्यात खूप अतिशय असं सुंदर हे दृश्य बघायला भेटले, आनंदमय. आणि ह्या अशा प्रवासामध्ये जो आम्ही 7 दिवसाचा प्रवास केला त्यामध्ये आमचे भले आमचे कपडे खराब वगैरे झाले, काय असं टेन्शन नाही. म्हणजे आमचे मन आहे ते मेमरीजने फुल झालेलं आहे. आमच्या मोबाईलचं स्टोरेज फार निघून गेलेलं आहे सेल्फीज आणि फोटोमध्ये. त्याच्या मेमरीज आहेत ते आमच्या आयुष्यभर सोबत राहणार आहे. आणि आयुष्यभर आम्ही असंच आठवण करून आले मित्रांसोबत. आम्ही हे 7 दिवस आमचे कसे सुंदरमय झाले, त्याच्याबद्दल अतिशय सुंदर असा प्रवास झालेला आहे. थँक्यू. राधे राधे. राधे राधे. जशी आम्ही महाराष्ट्रामध्ये एंट्री केली तशी मुंबईची जीवनवाही लोकल ट्रेन आपल्याला धावताना पाहायला मिळाली. तर नक्कीच तो आनंद वेगळाच होता मुंबई लोकल ट्रेन बघण्याचा. राधे राधे मित्रांनो. तरी एवढ्या 7 दिवसाचा सुखाचा प्रवास आपला आज समाप्त होत आहे. कारण शेवटचा स्पॉट आलेला आहे, ट्रेन आपली थांबलेली आहे. तर अशा रीतीने आपली जी जर्नी होती, या ट्रेनची जर्नी ती समाप्त होत आहे. आणि अशा स्वरूपामध्ये तुम्ही आमची व्हिडिओ बघितली तरी मनापासून तुमचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जवळपास 19 ते 20 तासांचा प्रवास करून फायनली आम्ही आता पोहोचलोत बांद्रा टर्मिनल्समध्ये. महाराष्ट्रामधील बांद्रा टर्मिनल्स म्हणजे जणू काही आम्ही आमच्या घरापाशीत पोहोचलोत असं आम्हाला आता भास व्हायला लागला आहे. आता काही क्षण उरलेत ते आम्हाला घरी पोहोचण्यासाठी. नक्कीच हा सुंदर प्रवास बघितल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि असेच येणारे पुढील लॉग असतील ते तुम्ही बघा. तेवढंच लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि असंच तुमचं सहकार्य आणि प्रेम आमच्यावर असू द्या. धन्यवाद. राधे राधे. देवकी नंदन तुमको वंदन
लाज, सबके स्वामी अंतर्यामी पूरन कीजे काज, देवकी नंदन तुमको. बांद्रा टर्मिनल सोडल्यानंतर मग आम्ही मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनमध्ये जाऊन पोहोचतो आता पनवेलमध्ये. तर नक्कीच हा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून सांगा. धन्यवाद. राधे राधे. जय श्रीकृष्ण आणि जय शिवराय.